विद्यार्थी मित्र नमस्कार. आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर मिलिंद पाडेवार तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे कारण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा म्हणजे सेट परीक्षेच्या एका महत्त्वपूर्ण अपडेट संदर्भातला. विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 7 जुलै 2026 पर्यंत आपण ऑनलाईन पद्धतीने विथ लेट फी फॉर्म भरत होतो आणि आजच एक नवीन परिपत्रक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाने पब्लिश केलेलं आहे. एक जाहीर प्रकटन, एक परिपत्रक त्यांनी दिलेलं आहे. आपण वरती बघू शकतो. काय परिपत्रक आहे ते आपण बघूयात. आणि याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की 26 जुलै 2026 रोजी 41व्या सेट परीक्षेचं आयोजन केलं होतं. मात्र त्याच दिवशी म्हणजे 26 जुलैला महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत सरळ सेवा भरती करता विविध विषयांच्या परीक्षा आयोजित केलेल्या आहे. मित्रांनो, याच्या आधीसुद्धा मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ह्याच दिवशी महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षेच्या दिवशी म्हणजे महाराष्ट्र सेट परीक्षेच्या दिवशी प्राध्यापक भरती MPSCच्या थ्रू जी परीक्षा होणार आहे तर त्या परीक्षेचं सुद्धा काही विषयांचं आयोजन हे झालेलं आहे. आणि एकाच दिवशी 2 परीक्षा असल्यामुळे कदाचित सेट परीक्षा पुढे जाऊ शकते. आणि त्याच हिशोबाने आज दिनांक 7 जुलै 2026 रोजी पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाने एक परिपत्रक काढलं आणि ह्या परिपत्रकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की 26 जुलैची परीक्षा जी आहे ही पोस्टपॉन्ड झालेली आहे, पुढे ढकलण्यात आलेली आहे. पुढच्या एका पॅराग्राफमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की दिनांक 7 जुलै 2026 ते दिनांक 25 जुलै 2026 या दरम्यान आषाढी वारीचं आयोजन आहे. त्याच्यामुळे 26 जुलै रोजी ही जी काही परीक्षा होणार होती तर या दिवशी वाहतुकीची मोठी गैरसोय होऊन विद्यार्थी जे आहेत तर विद्यार्थ्यांना गैरसोय निर्माण झाली असती आणि हे गांभीर्य लक्षात घेऊन 26 जुलैची परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे. पुढच्या एका पॅराग्राफमध्ये ते म्हणत आहेत की 26 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा, आषाढी वारी आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा ह्या दोन्ही गोष्टींचं हे गांभीर्य लक्षात घेऊन आणि कुठलाही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये याच्यासाठी परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर पुढच्या एका याच्यामध्ये ते म्हणत आहेत की सेट परीक्षेची संभाव्य तारीख 6 सप्टेंबर 2026 अशी जाहीर करण्यात येत असून, मित्रांनो याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की संभाव्य म्हणजे 6 सप्टेंबर 2026 ही तारीखसुद्धा फायनल नाही, ही अंदाजित तारीख त्यांनी दिलेली आहे. जर ह्या दिवशीसुद्धा एखादी परीक्षा असेल तर पुन्हा या परीक्षेचं म्हणजे सेट परीक्षेचं टाईमटेबल जे आहे पुढे जाईल आणि त्याची फायनल तारीख जी आहे ती तुम्हाला कळवण्यात येणार आहे. आणि फायनल तारीख जेव्हा डिक्लेअर होईल त्याच्या 15 दिवस आधी एक नोटिफिकेशन तुम्हाला किंवा त्याचं टाईमटेबल जे आहे ते वेबसाईटवर प्रसिद्ध केलं जाणार आहे. तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचं ही परीक्षा आहे किंवा जे विद्यार्थी तयारी करत आहे तर एका बाजूने जर आपण विचार केला तर अभ्यास करण्यासाठी तुम्हाला वेळ मिळाला आहे याचा पॉझिटिव्ह थॉट्स आपण घेऊ शकतो. पॉझिटिव्ह आपण त्याची बाजू घेऊ शकतो आणि अभ्यास जो आहे तो तुम्ही अजून चांगल्या पद्धतीने करू शकणार आहात. तर मित्रांनो, जे काही जो काही अपडेट विद्यापीठाने दिलेला आहे सेट विभागाच्या मार्फत तर तो बदल तुम्ही लक्षात घ्या आणि 6 सप्टेंबरच्या पुढेच ही परीक्षा होणार आहे. फायनल डेट ते तुम्हाला डिक्लेअर करणार आहे, त्याचं नोटिफिकेशनसुद्धा येणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.